शंकरपटातील मित्र हो, हे गाव आहे येळेगाव गवडी, तालुका करमनुडी, जिल्हा परभणी। या गावात सर्व घरं हे गवळ्यांची आहेत, म्हणून ते आपल्याला समोर मंदिर दिसते श्रीकृष्णाचं। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शंकरपटातील असा कोणता बैल मालक किंवा प्रेक्षक नाही ज्यांना हा चेहरा माहीत नसेल। राधे राधे श्रीराम जय राम जय जय राम जय सूर्यनारायण नमस्कार। आज तर एकदम अवतारच बदलला तुमचा। काहीतरी विचित्र केलं म्हणजे जग पाहत आहे, त्याच्यामुळे हे असं वेळ धारण करावं लागतं। तुम्हाला वाटत नाही का तुम्ही स्वतः विचित्र आहात म्हणून? विचित्र म्हणून वाटत नाही, पण जगाला वाटलं पाहिजे ना, मला वाटते। हे आहे शंकरपटातील जे घड्याळ चालक आहेत राजूभाऊ मंदाळे, हे त्यांचं घर आहे। गरिबीतून पुढे कसं जायचं आणि जमिनीवर पाय कसे ठेवायचे हे या राजूभाऊ आणि त्यांच्या घरच्या लोकांकडून शिकायला पाहिजे। कामाला जाणारे आज त्यांच्या घरचे लोक अपार कष्ट करून आज घरी बसून खात आहेत। त्यांना 3 मुलं आहेत। राजूभाऊ मंडाळे यांचे मोठे चिरंजीव जे कपड्याचं दुकान चालवतात ते आहेत संतोषभाऊ मंडाळे। नंबर 2चे हे शेती प्लस पत्रावळ्याचा धंदा चालवतात आणि हे 3 नंबरचे शरद मंडाळे जे टेलरिंग काम करतात। आतापर्यंत आपण आतमधलं घर पाहिलं होतं, हे शरदभाऊ मंडळांचं टेलरिंगचं दुकान आणि त्याच्या बाजूला संस्कृती ड्रेसेस हे संतोषभाऊ आणि वरचं जे शंतुरी एंटरप्राइजेस आहे ते 2 नंबरचे जे आहेत त्यांचं दुकान। गाव गवळीमध्ये ही प्रथा महाराष्ट्रात एकच गाव आहे की असं की गवळी समाजाचे या ठिकाणी 200-250 घर आहे, परंतु एकाही घरी कब्बर सुद्धा दूध विकल्या जात नाही आणि ही आख्यायिका आतापर्यंत चालूच आहे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे 200 ते 250 घरं हे पूर्ण गवळी लोकांची आहेत आणि त्यामुळे त्या गावात गवळी लोक ही ठाकूरजी म्हणजे श्रीकृष्णाला मानतात, त्यामुळे त्यांचं एक भलं मोठं मंदिर तिथे आहे। आणि या गावाची आख्यायिका तुम्ही ऐकली असेल की या गावात कुठल्याही प्रकारचं दही दूध ताक हे विकल्या जात नाही। हे आहे ते श्रीकृष्णांचं मंदिर। मंदिर हे जबरदस्त आहे। इथे वर्षाला 3 ते 4 कार्यक्रम होतात। असं हे गुण्या गोविंद्यानं राहणारं येळेगाव गवडी, तालुका करमनुडी, जिल्हा परभणी हिंगोली मंदिर प्रशस्त आहे। आणि जिथे गवडी समाज आहे तो सर्व समाज हा भगवान श्रीकृष्णाला मानतात। तिथे पादुकासुद्धा आपण पाहत आहे। मंदिर भव्य दिव्य आहे। लोक वर्गणीतून हे मंदिर बांधलेलं आहे। आजकाल प्रत्येक समाजाचा माणूस हा प्रत्येक समाजाच्या देवाला मानतोय, पण राजूभाऊ मंडाळे त्याला अपवाद आहेत। राजूभाऊ मंडाळे हे विठ्ठलाचे वारकरीसुद्धा आहेत। ते दरवर्षी पायदळ दिंडीत पंढरपूरला जातात। एक वेळ त्यांनी या गावचं सरपंच पदसुद्धा भूषवलेलं आहे। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह गणेश साखरे। या